दाखल झालेले आहेत। तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा कंट्रोल रूमला निनावी फोन आलेला होता। या निनावी फोन नंतर पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला। निनावी फोन नंतर पुणे पोलिसांकडून याबाबतचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे। ऋषिराज सावंत परदेशात असल्याची सामंतांच्या कार्यालयाकडून माहिती मिळते आहे। निनावी फोन करून प्रँक करण्याचा हा प्रयत्न केला गेला का असा सवाल देखील आता समोर येतोय। तर काही वेळापूर्वीच अशा प्रकारचा निनावी फोन आलेला होता आणि मागच्या 2-2.5 तासांमध्ये अनेक घटना घडून गेलेल्या आहेत आणि अनेक नवीन फॅक्टर्स या सगळ्या घटनेतले समोर येतात। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काही वेळानंतर पूर्ण वेगळी कलाटणी मिळताना दिसते आहे या सगळ्या प्रकाराला। आता या क्षणी नेमक्या कुठल्या गोष्टी प्रकाशात आलेल्या आहेत, काय समोर आलंय? बघितलं तर मंत्री तानाजी सावंत जे शिवसेनेचे माजी मंत्री देखील राहिलेले आहेत, आरोग्यमंत्री, त्यांचा मुलगा पुण्यातून सिंहगड अर्थात नरे परिसरातून त्याला अपहरण झालं आहे जवळपास असा गुन्हा सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस या ठिकाणी हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना सर्वात पहिले माहिती मिळाली, अर्थात तो विदेशात अर्थात घरामध्ये वाद झाला। घरात काही वाद झाल्यानंतर तो थेट त्यांनी चार्टर्ड प्लेन घेतलं आणि तो बँकॉकच्या दिशेने रवाना झालेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी खरं तर या ठिकाणी हालचाली सुरू केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी देखील केली। जर आता आपण बघितलं तर सोना तानाजी सावंत असतील आणि त्याचे नातेवाईक इथं पोहोचलेले आहेत। मंत्री पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये सीपी ऑफिस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता जर आपण आतमध्ये बघायचा प्रयत्न केला तर आतमध्ये या ठिकाणी बैठक सुरू आहे। परंतु आता जी माहिती मिळालेली आहे तो प्लेन देखील या ठिकाणी ट्रॅक करण्यात आलेला आहे आणि प्लेन ट्रॅक करून तो जवळपास चेन्नईला त्या ठिकाणी लँड करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी खाली उतरवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे की तो घरात भांडण झाल्यानंतर तो नाराज झाला आणि थेट त्यांनी काही मित्रांसोबत तो विदेशात निघून जात होता आणि त्याच वेळी या संदर्भातली तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आणि पोलिसांनी या सर्व जी संपूर्ण चेन आहे ती ट्रॅक केली। अर्थात तो कुठे गेलेला आहे पोलीस या ठिकाणी आता तरी सांगत नाहीये, मात्र तानाजी सावंत स्वतः पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। या संदर्भातला अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील सिंहगड पोलिसांमध्ये। मात्र आता तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे त्रिविक सावंत त्याला चेन्नईमध्ये या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे। विशाखापट्टणम या ठिकाणी ही फ्लाईट लँड झालेली आहे अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि घरात वाद झाल्यानंतर घरामध्ये काही वाद झाला आणि त्याच्यानंतर तो थेट घरातून निघून गेलेला आहे। त्याचा फोन बंद आहे, तो ट्रॅक होत नव्हता आणि शेवटी पुणे पोलिसांनी ही संपूर्ण जी म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर चार्टर्ड प्लेन त्यांनी घेतलेला होता, त्या कंपनीला ज्याचं हे प्लेन आहे त्यांना फोन लावण्यात आलेलं होतं, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि हे प्लेन आता लँड करण्यात आलेलं आहे आणि त्याला खाली उतरवण्यात आले। जर आपण आता बघितलं तर आतमध्ये मंत्री तानाजी सावंत असतील, त्यांचा दुसरा मुलगा गिरिराज तो देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। पुणे पोलीसचा सीपी कमिशनर ऑफिसमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त अर्थातच असतो या ठिकाणी, परंतु आणखी पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आलेला आहे। एअरपोर्टवर नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर पुन्हा एकदा पुण्यात या ठिकाणी आणण्यात यावं यासाठी पोलीस सज्ज झालेले